नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. अंधत्व, मधुमेह, हृदयरोग आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत श्री विश्वमाळ आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म अँड आय केअर सेंटरचे वाशिमचे डॉक्टर परमात्मा आत्माराम ठाकरे. डॉक्टरांचं स्वागत करूया. डॉक्टर, स्वागत तुमचं. नमस्कार. डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी डॉक्टर परमात्मा आत्माराम ठाकरे यांच्या थोडक्यात परिचय करून देते. वैद्य परमात्मा आत्माराम ठाकरे हे गेल्या 12 वर्षांपासून आयुर्वेदाच्या सेवेत आहेत. तसंच लहान मुलांचे आजार, स्त्रियांचे आजार, स्त्री पुरुष वंध्यत्व, आयुर्वेदातील इतर चिकित्सा, तसंच वाताचे विकार, मेंदूचे विकार, तोंडाचे, नाकाचे, कानाचे विकार, थायरॉईड, ब्लड प्रेशर, जुनाट सर्दी, लठ्ठपणा, कॅन्सर आणि किडनी विकार यासह अनेक आजारांच्या हजारो रुग्णांवर डॉक्टर परमात्मा ठाकरे यांनी यशस्वीरित्या चिकित्सा केलेली आहे. तसंच या सगळ्या आजारांवरच्या रुग्णांवर चिकित्सेचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपीच्या विशेष संशोधनानंतर डोळ्यांच्या दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या हजारो रुग्णांना डॉक्टर परमात्मा आत्माराम ठाकरे यांनी यशस्वी चिकित्सेद्वारे त्यांना बरं केलेलं आहे. तसंच श्री विश्वमाळ आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म अँड आय केअर रिसर्च सेंटर वाशिम हे महाराष्ट्रातलं एकमेव आयुर्वेदिक चिकित्सालय असं आहे जिथे डोळ्यांच्या आजारांवर आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपीद्वारे उपचार केले जातात. अनेकांची दृष्टी डॉक्टर परमात्मा आत्माराम ठाकरे यांच्यामुळे सुधारलेली आहे. तसंच श्री विश्वमाळ आयुर्वेदिक चिकित्सालयाच्या संपूर्ण महाराष्ट्रभर जवळपास 9 ते 10 शाखा आहेत. या शाखांमध्ये महाराष्ट्र व भारताच्या इतर राज्यांमधून अनेक रुग्ण येत असतात आणि यशस्वीरित्या उपचार इथे ते घेत असतात. तसंच आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपी ही डोळ्यांचे आजार, मणक्यांचे तसंच मेंदूचे आजार यावर अत्यंत प्रभावी ठरलेली आहे. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया आणि सुरुवातीला आपण डॉक्टरांकडनं जाणून घेणार आहोत की सध्या भारतात मधुमेहाचं प्रमाण जे वाढतं आहे आणि मधुमेहामुळे त्याची परिणती पुढे जाऊन जी अंधत्वात होते, या आंधळेपणात जी होते, दृष्टी लोकांची त्याच्यावर परिणाम होतो आहे, यामागचं नेमकं कारण काय आहे ते आपण सगळ्यात आधी डॉक्टरांना विचारणार आहोत. डॉक्टर नमस्कार, पुन्हा एकदा आपलं स्वागत. डॉक्टर, हल्ली भारतात मधुमेहाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि मधुमेहग्रस्तांना जर हा अगदी निग्लेक्ट केला गेला तर पुढे जाऊन दृष्टीवर त्याचा परिणाम होतो. काय कारणं आढळतात याची? काय सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला एक मधुमेह हा कशा स्वरूपात शरीरात वास्तव्य करतो आणि कसे परिणाम निर्माण करतो हे मूळ मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे. आता व्यवहारामध्ये जर तुम्ही बघत असाल तर मधुमेह हा आजार लगेच पाठीमागं लागत नाही. याचे बरेच असे कारणं आहेत की जेणेकरून वर्षानुवर्ष फक्त ते पुढं ढकलल्या जातात आणि नंतर त्याचं मोठं रौद्ररूप म्हणजे मधुमेह किंवा शुगर, मग नंतर टू कन्वर्ट डायबिटीज, ह्या अशा गोष्टी ज्या वापरल्या जातात व्यवहारामध्ये. परंतु याचं काय होतं, सगळ्यात महत्त्वाचा पहिला इम्पॅक्ट हा जास्त शुगर 350-300च्या वरती गेली किंवा अचानक कमी झाली, या फ्लक्च्युएशनमध्ये याचा पहिला गंभीर परिणाम जो म्हणजे रेटिनावर होतो. रेटिनाचं जे हेल्थ आहे हे फार नाजूक असतं. डोळ्याची जर तुम्ही रचना बघत असाल तर डोळ्याला बाहेरून बघितल्याच्या नंतर कॉर्निया म्हणजे काळं बुबुळ असतं, मध्ये एक थोडंसं जेली असते आणि पाठीमागे रेटिना असतो आणि त्याच्या पाठीमागे ऑप्टिक नर्व्स असते. तर अचानक शुगर वाढणं, अचानक शुगर कमी होणं, हा जो इम्पॅक्ट डोळ्यावर येतो आणि त्याच्यामुळे रेटिनाचं स्वास्थ्य अचानक बिघडतं. या अशा अवस्थेमध्ये प्रथम रेटायनल सूज येऊ शकते किंवा रेटायनल ब्लिडिंग होऊ शकतं किंवा इंटररप्चर, रेटिना फाटू शकतो. अशा आत्तिक अवस्थेमध्ये निश्चित अंधत्व येतं. मग अशा आत्तिक अवस्थेमध्ये रुग्ण काय करतात, वर्षानुवर्ष औषध खात असतात. आपला हा अट्टास एवढाच आहे की आजचा जो प्रोग्राम घेण्याचा मागचं किंवा जनजागृती करण्याचा उद्देश एवढाच आहे की रुग्णांनो, आता वर्षानुवर्ष जे तुम्ही शुगरच्या गोळ्या खाता, त्याच्यामध्ये हृदरोग आहे, मधुमेह आहे आणि फक्त मेंटेन करणे ही प्रोसेस चालू आहे, बरोबर आहे. परंतु याला बेसिक काहीतरी कारणं असतील की जेणेकरून आपल्याला हे हद्दपार करता यायला पाहिजेत. मग जे आजचा जो विषय मधुमेह आणि हृदरोग, या दोन्ही गोष्टी, अचानक BP वाढते, अचानक शुगर वाढते, या दोन्ही गोष्टीमुळे रेटिनाचं स्वास्थ्य बिघडतं. रेटिनाचं स्वास्थ्य बिघडलं की अंधत्व हे लवकर येतं. अंधत्व हे अचानक किंवा लगेच येत नाही. याच्या पाठीमागची पार्श्वभूमी ही फार मोठी आहे.
हेच आपल्याला या प्रोग्राममधनं सांगायचं आहे. डॉक्टर, तुम्ही आता उत्तरामध्ये उल्लेख केलात की ब्रेन स्ट्रोक येण्याचं प्रमाण वाढलं आहे ज्यांना हृदयरोग आहे किंवा उच्च रक्तदाबासारखे त्रास आहेत, बीपीचा त्रास आहे, मधुमेह आहे. तर स्पेशली मला हार्ट डिसीजेस आणि बीपीविषयी विचारायचं आहे की यामुळे जो दृष्टीवर परिणाम होतो आणि त्याच्यावर तुम्ही जी विश्वमायमध्ये आयुर्वेदिक प्लांट स्टेम थेरपी देता तीही विना ऑपरेशन, विना शस्त्रक्रिया, तर याचा परिणाम कशा प्रकारे या सगळ्या रुग्णांवर होतो? ॲक्च्युली कसं, आता मी मागं जसं बोललो की जशी बी पी अचानक वाढते 180 220 पर्यंत जाते, अचानक कमी होते, याला हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी म्हणतात. हृदरोगामुळे काय होतं, अचानक बी पी वाढली, अचानक कमी झाली की त्याच्यामुळे ब्रेन स्ट्रोक येतो, किडन्यावर सूज यायला लागते, हळूहळू नंतर मेंदूतला जो रक्तप्रवाह आहे तो सुद्धा खंडित व्हायला लागतं, ऑक्सिनेटेड ब्लड हे डोळ्याच्या मसल्स रक्तवाहिन्यामध्ये पोहोचत नाही, मग त्या रेटिनाचं हेल्थ जे आहे हे कमकुवत व्हायला लागतं. मग याच्यामध्ये काय होतं, सगळ्यात पहिला इम्पॅक्ट जो आहे तो रेटिनाच्या व्हिजनवर किंवा कॉर्नियावर किंवा लेन्सवर यायला लागतं आणि नंतर व्हिजन ही हळूहळू कमी होते. आणि याच्यात एक आता सध्या जी मॉडर्न सायन्समध्ये जी ट्रीटमेंट चालू आहे त्याच्यामध्ये जर रेटिनावर शुगर वाढून किंवा बी पी वाढून जर सूज येत असेल तर वारंवार इंजेक्शन घ्यावं लागतं. इंजेक्शनचं म्हणजे एक तर प्राईस पण बऱ्यापैकी जास्त आहे आणि तुम्ही एकदा 2 3 4 5 असे 10 12 इंजेक्शन लोकांनी घेऊनसुद्धा त्यांना बऱ्यापैकी व्हिजन हे गमवावं लागलेलं आहे. ही सत्य परिस्थिती आहे. तर मग आपल्याला ही सूज जी आहे ती कोणत्या कारणामुळं आहे आणि अंधत्व येण्याचं कारण काय, हाच म्हणजे मुद्दा आजचा आपला. आता याच्यामध्ये काय होतं, वारंवार जी सूज येणारी आहे ती स्टिरॉइड बेस किंवा काहीतरी औषधं देऊन, काहीतरी म्हणल्यापेक्षा स्टिरॉइड बेस मोस्टली असतात, त्याच्यामुळे काही काळापुरती ती सूज आहे जी आलेली ती सप्रेस होते किंवा कमी होते आणि काही कालावधीपर्यंत थोडंसं 1-1.5 महिन्यापुरतं दिसतं, पण नंतर पुन्हा रुग्णाची विजन कमी होते. मग रुग्ण परत डॉक्टरांकडे जातो आणि परत डॉक्टर सांगतात सूज आता परत वाढली. म्हणजे ही इंजेक्शनाची जी सायकल आहे वारंवार 10-5 वर्ष चालते. नंतर मात्र रेटिना जो आहे तो कायमचा निकामी होतो आणि नंतर अंधत्व येतं. आणि आपली जी आयुर्वेदाची पद्धत जी आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं रक्तमोक्षण थेरपी आहे, पंचकर्मातला एक भाग आहे. मानेतनं आम्ही जुगुलार व्हेन म्हणून तिथून रक्त काढतो. रक्त एक 15 ते 10 ml केल्याच्या नंतर, रक्तमोक्षण केल्याच्या नंतर रुग्णाचं 48 आवर्समध्ये इंटरनल ब्लिडिंग स्टॉप होतं. काही असे लेप आहेत की पोटातनं औषधं पण दिल्या जातात आणि वरतनं लेपसुद्धा डोळ्याच्या आजूबाजूला नेत्रपिंडी आहे, नेत्रतर्पण आहे. असे जर उपचार केले की तत्क्षणी 48 आवर्सच्या अंदर रक्तस्राव हा रेटिनातला पूर्णतः थांबतो आणि रेटिनाचं जी सूज आहे ती पण एक साधारण 1 ते 2 महिन्याच्या आधी कंप्लीट क्युअर होतं आणि परत रिफंडेबल नाही आहे. म्हणजे पुन्हा. आणि याच्यासोबत जेव्हा आम्ही ट्रीटमेंट किंवा उपचार आयुर्वेदात करतो तर महत्त्वाचं कारण सर्च करणं, म्हणजे एकदम शुगर वाढीमुळे आहे का बी पी वाढीमुळे आहे, आणि या दोन्ही कारणं, तर बऱ्याच लोकांना शुगर असले की बी पी पण असतं, ह्या दोन्ही कारणांना एकत्र आलं तर त्याचा परिणाम दृष्टीवर अधिक राहतो आणि त्या रुग्णांना नेहमी त्यांच्या दृष्टीवर ही टांगती तलवार असते. असे बरेच रुग्ण आता आमच्याकडे येत आहेत की सर मला 15-20 वर्षापासून शुगर आहे, मी सतत गोळ्या खातो आणि नंतर अचानक रात्रीला व्हिजन चांगली होती, सकाळी उठल्याच्या नंतर व्हिजन गेली, अचानक गेली कशी. तर 15 ते 20 वर्ष आपण हे गोळ्या खातो, त्या गोळ्यामुळे रेटिनाचं स्वास्थ्य, ऑप्टिक नर्वचं स्वास्थ्य हे बिघडतं आणि नंतर कुठेतरी एक प्रेशर आतमध्ये क्रिएट होतं आणि नंतर रेटिनल डिटॅच होतं आणि नंतर अंधत्व अचानक येतं. तर ही पद्धत, ही प्रोसेस आता 20 ते 25-30 वर्षापासून लोक जे ज्येष्ठ नागरिक आहेत, गोळ्या खाऊन जे कंटाळलेले आहेत, त्यांना हे मात्र निश्चितच अनुभव येत असेल. किंवा ही आत्यायिक अवस्था झाली, अंधत्वाची झाली, पण त्याच्या पहिली स्टेज जर तुम्ही बघत असाल तर दृष्टी ही जवळची किंवा लांबची कमी व्हायला लागते, अंधत्व यायला लागतं, मोतीबिंदू, काचबिंदू सारख्या प्रश्न निर्माण व्हायला लागतात. नंतर ऑपरेशन करून सुद्धा काही कालावधीपुरती नजर राहते, पुन्हा ती हळूहळू कमी होते. मग इथं आमचं आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपीचं जे कार्य आहे ना, जे रेटिनाचं जे सेल्स आहे ते नवीन उत्पन्न करणं, सूज जे वारंवार येणार आहे तिचं कारण, महत्त्वाचं जे कारण आहे ते शरीरातनं हद्दपार करणं आणि नवीन तिथं सेलची उत्पत्ती करणं, हे आयुर्वेदाचं स्टेम सेल थेरपीचं अतिउत्तम कार्य आहे. आणि आम्हाला आनंद आहे की या
आयुर्वेदाच्या माध्यमातून स्टेम सेल थेरपीच्या उपचाराच्याद्वारे आम्ही हजारो रुग्णांना नेत्रदृष्टी प्रदान करू शकलो आणि पुढे हे अविरत कार्य आमचं चालू राहणार. ज्यांना डायबिटीज, BP किंवा हार्ट डिसीजेस आहेत अशा रुग्णांना ज्यांची दृष्टी त्यांच्या या सगळ्या रोगांमुळे त्याच्यावर परिणाम झाला होता, त्याच्यावर सुद्धा डॉक्टरांनी यशस्वी चिकित्सेद्वारे त्यांची दृष्टी सुधारण्यात मदत केलेली आहे. अशाच काही रुग्णांच्या प्रतिक्रिया आपल्याकडे आहेत, त्या आपण पाहूया. मी राजेंद्र गणपतराव ढोमाळे नाशिक इथे राहतो. मला 20 वर्षापासून शुगरचा प्रॉब्लेम होता. एक 5 वर्षामध्ये माझे दोन्ही डोळ्यांना प्रॉब्लेम आला होता. दोन्ही डोळ्यांचे म्हणजे मोतीबिंदू कालबिंदूचे ऑपरेशन झालेले आहे. तर मला डावा डोळा डॅमेज आहे, उजव्या डोळ्याने मला खूप कमी दिसत होतं. उजव्या डोळ्याने माझा दात आला होता. तर मी व्हॉट्सअपला डॉक्टर परमात्मा ठाकरे यांचा माहिती वाचली. त्यांच्या माहितीसाठी नाशिक येथे त्यांच्याकडे औषधाची ट्रीटमेंट सुरू केली. तर मी आता शुगर चेक केली तर शुगर 110-130 आहे. उजव्या डोळ्याला मला बरंचसं दिसायला लागलं आहे. डोळ्याचं प्रेशर वाढलं, डोळ्याचं प्रेशर पण कमी होत आहे माझ्या डोळ्याचं. मी गाडी व्यवस्थित चालू शकतो. मला लांबचं तर बरंचसं दिसायला लागलं आहे. जवळजवळ 100% 70% फरक पडला मला. तर माझ्यासारखे जे कोणी पेशंट असेल तर त्यांनी थोडी डॉक्टरांची संपर्क साधून उपचार करावे. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये आपलं स्वागत. वैद्य परमात्मा आत्माराम ठाकरे आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, आता जी टेस्टिमोनी आपण पाहिली राजेंद्रजींची, त्यांची प्रतिक्रिया आपण पाहिली, त्यांच्याविषयी जरा थोडक्यात सांगा. काय आहे, हे नाशिकच्या सेंटरला माझ्या हे रुग्ण आले होते. फार म्हणजे बिकट अवस्था, जी शुगरमुळे यांचे डोळे गेले. एक डोळा तर निकामी झालाच होता, परंतु दुसरा एक 10-5% फक्त विजन राहिलं होतं. नंतर ते माझ्याकडे आले एकदम भेदरलेल्याने, घाबरलेल्या अवस्थेमध्ये. सर होणार का, होईल का, असे प्रश्न होते त्यांचे. मी त्यांना तिथेच आश्वस्त केलं, सर हे 1 ते 2 महिन्यामध्ये बऱ्यापैकी व्हिजन हे तुमचं इम्प्रूव्हमेंट होईल. कारण की आमच्या इथे पण आम्ही जेव्हा रेटिना बघून किंवा चेक करून त्याचे उपचार करतो आणि इम्युन सिस्टम चांगलं होतं, पण शुगर त्यांचं खूप हाय होतं. मोस्टली त्यांना मी हेच सांगितलं, सजेस्ट केलं की हे शुगर आपल्याला पहिले कंट्रोल करून सायमल्टेनियसली रेटिनावर सुद्धा आपल्याला उपचार करावे लागतील. म्हणजे काय आहे, हे लवकरात लवकर स्टॉप होईल. नाहीतर एकदा इंटरनल सूज वाढत गेली आणि ब्लिडिंग झालं तर कायम स्वरूपाचं अंधत्व हे जे पहिल्या डोळ्यासारखं त्यांना आलं होतं तसंच झालं असतं. परंतु आयुर्वेदाने असे हजारो रुग्णांना नेत्र जीवनदान दिलेलं आहे आणि हे खूप लवकर काम होतं. फक्त थोडासा रुग्णांनी विश्वास, शांतता आणि संयम हे निश्चितच ठेवणं गरजेचं आहे. नक्कीच. डॉक्टर, आणखी एक प्रश्न असा की बऱ्याचदा डोळ्यांना काही दुखापत किंवा काही कारणामुळे इंटरनल ब्लिडिंग होतं, डोळ्यात रक्तस्राव होऊ शकतो आणि याची परिणती आंधळेपणात होऊ शकते. तर अशा रुग्णांच्या बाबतीत आपण तुमची ही प्लांट स्टेम सेल थेरपी जी आहे ती कशा प्रकारे वापरू शकतो? जेव्हा रेटिनल ब्लिडिंग होतं ना, ही इमर्जन्सी टायमिंग असतं आणि याला तात्काळ डॉक्टरांची टीम असणं गरजेचं असतं. ती इंजुरी, आता तुम्ही जसं हेड इंजुरी म्हणा, ॲक्सिडेंट म्हणा, अपघात म्हणा, किंवा पडले किंवा डोक्यावर काही ओझं जास्त प्रमाणात झालं किंवा जिमर आहेत, ट्रेनर आहेत, हेवी वेट त्यांनी लिफ्ट केलं, तर अशा पद्धतीचं इंटरनल ब्लिडिंग हे हार्टमध्ये, डोळ्यामध्ये आणि ब्रेनमध्ये होऊ शकतं. तेव्हा अशा कंडिशनमध्ये आमच्याकडे जेव्हा रुग्ण येतात किंवा BP, शुगर आजचा जो विषय आहे, हृदरोग आणि मधुमेह, याच्यातूनही वारंवार सूज येऊन रेटिना वीक होतं. रेटिनाचं स्वास्थ्य कमकुवत झाल्यामुळे तिथेही एक आतलं इंटरनल प्रेशर वाढतं आणि रेटिनल डिटॅचमेंट होऊन इंटरनल ब्लिडिंग होतं. अशा केसेसमध्ये आयुर्वेद हा पहिले रक्तमोक्षणाचा पाऊल हा पहिला उचलतो. रक्तमोक्षण हे मोस्टली जुगुलार व्हेन इंटरनल जे लेफ्ट आणि राईट हातामधनं केलं जातं आणि काही असे रक्तस्तंभक योग आयुर्वेदामध्ये आलेले की जेणेकरून ते लावल्याच्या नंतर तत्क्षणी ब्लिडिंग हे इंटरनल स्टॉप होतं. परंतु जास्त प्रमाणात जर हेवी ब्लिडिंग झालं तर रेटिनामध्ये तिथे रक्ताच्या गाठी व्हायला लागतात आणि रेटिना परमनंटली डॅमेज होऊ शकतो. म्हणजे ते कोणत्या आणि किती प्रमाणात लीक झालं हेही त्या कंडिशनवर अवलंबून आहे. हे झालं आमचं रक्तमोक्षणाची पद्धत. दुसरी इंटरनल पंचकर्माचा भाग जो बस्ती आहे तो फार उपयुक्त आहे. काही असे लेप आहेत की जेणेकरून नेत्रपिंडी आहेत, तर्पण आहेत, शिरोधारा आहेत, जेणेकरून इंटरनल ब्लिडिंग हे लगेच थांबल्या जातं आणि रुग्णाला जे व्हिजन डॅमेज होणारं, अंधत्व येणारं हे लगेच थांबवल्या जाऊ शकतं. असं हे उपचार म्हणजे आयुर्वेदाचं. आणि स्टेम सेल थेरपी तर हे अक्षरशः रामबाण, त्याच्यावर एक असं म्हणजे एक रामबाण सोल्युशन आहे. डोळ्यामध्ये स्टेम सेल थेरपी जेव्हा आम्ही इन्सर्ट करतो, एक 4 ते 8 सेकंदामध्ये जे प्रेशर आहे, जे आतमधली सूज आहे ती झपाट्याने कमी व्हायला लागतं आणि रुग्णाला जे 10, 15, 20 फुटापर्यंत जे व्हिजन होतं, अक्षरशः 7-8 फुटापर्यंत आलं, त्याच्यातही कमी व्हायला लागलं. लगेच व्हिजन वाढण्यास सुरुवात होते. एवढं इफेक्टिव्ह म्हणजे ते आयुर्वेद.
अनेक मधुमेहीग्रस्तांची दृष्टीसुद्धा त्याने सुधारलेली आहे. त्यापैकी काहींच्या प्रतिक्रिया आपल्याकडे आहेत. अशा रुग्णांच्या प्रतिक्रिया पाहूया. हे मोतीबिंद डायबिटीजमुळेच मला झालेलं. तर आता मी सरांकडे, तर मला हा 6वा महिना चालू होईल सरांकडे. तर मला ॲक्च्युली माझं वजन पण खूप होतं. आता वजन पण थोडं कमी झालंय, मला असं फील होतंय. प्लस माझा ॲक्टिव्हपणा, माझ्या डेली रुटीनमध्ये पण मला असं, पहिले मी झोपायचं तर मला कंटाळा येते, मला काय कामच करायचं वाटायचं नाही. पण आता मला थोडं मी एनर्जेटिक वाटतं. हा, चुस्त झालोय असं हे वाटते. आणि आटणं पण मला एकदम चांगलं फील होतंय. माझी बॉडी एकदम हे होत नाही. आणि माझी डोळे म्हणजे पहिले मला तसं गाडीत ड्राईव्ह करताना मला समोरून लाईट मारायचं, थोडं मला ड्राईव्ह करायचं. आता खूप परिणामी कमी झाल्या. मी गाडी रात्रीची चालू शकतो. व्हेरी गुड. आणि शुगर किती होती? शुगर माझी आधी 300-350 पर्यंत जायची. पण आता माझी 180 कमी झाले खूप. म्हणजे नॉर्मली अर्धीच झाली शुगरने फरक पडणे. तर मी रेग्युलर म्हणजे 5 महिन्यामध्ये एकदा पण मी डोस मिस नाही केलं. कारण मला स्वतःला सांभाळायचं आहे, कारण मी एकदम यंग आहे. आणि एकदम म्हणजे स्लो आहे औषध हे, पण चांगले आहे. बरोबर आहे. रेकमेंड करतो काय तुम्ही सगळ्यांनी म्हणजे सरांकडे यावे. आणि साईड इफेक्ट पण नाहीये काय, चांगले आहे. हे जे रुग्ण आले होते ना, यांचं जास्त वय नाही, एक 52-53 वर्षाचे हे ज्येष्ठ आहेत. परंतु ॲक्च्युली यांचं शुगर यांनी 350 ते 450 व्हायचं. आणि हा माणूस धष्टपुष्ट एकदम पॉवरफुल, परंतु तो एकदम मुंगीसारखा झाला होता. तो माझ्याकडे जेव्हा पहिला आला ना, तर ते दृष्टीसाठी आले होते. सर, मला जी माझी 30-40 फुटापर्यंत व्हिजन होती ती अचानक मला 15-20 दिवसात कमी झाली. आणि त्यांना कोणतरी माझ्या पेशंटनं रेफर दिलं होतं. ते लगेच आले. आणि जेव्हा आजार पहिल्या अवस्थेत असतो, दुसऱ्या अवस्थेत असतो, जेव्हा योग्य डॉक्टर भेटतो ना, तर मोठी आत्तिक अवस्था नक्कीच टळू शकते. परंतु ते तशाच अवस्थेमध्ये माझ्याकडे आले आणि मी चेक केलं आणि बघितलं तर आतमध्ये रेटिना सुजलेला होता. ऑप्टिक नर्व्हवर पण सूज आली होती आणि त्यांचं व्हिजन हे फास्ट कमी होत चाललं होतं. आणि त्यांचे रिपोर्ट बघितले, सगळी फाईल्स बघितली, त्याच्यामध्ये शुगर हाय होतं. याला हायपरटेन्सिव्ह रेटॅनोपॅथी म्हणतात. आणि ती वाढत गेल्याच्या नंतर मी त्यांना पहिले हेच सांगितलं की सर, आपल्याला ही शुगर 80% पहिले कव्हर करावं लागेल. डोळ्यावर तर मी 100% काम करणारच आहे. सायमल्टेनियसली दोन्ही ठिकाणी जर उपचार केले तरच हे आपल्या डोळ्याचं व्हिजन वाचणार आहे. अन्यथा तुमचं व्हिजन हे 5-7 महिन्यात 8 महिन्यात कमी होणार आहे. अक्षरशः 3-4 महिन्यात हे उपचार केले, सांगितले तसे पथ्य, एक्सरसाइज, वर्कआउट सगळं केलं. वेटसुद्धा त्यांचं कमी झालं. आणि नंतर त्यांना जी व्हिजन गेलेली होती ती पूर्ण वापस आली. हे आयुर्वेदाचं एक महत्त्वाचं काम म्हणजे ते स्टेम सेल थेरपीचं. आणि त्यांनी जे सांगितल्याच्यानंतर सल्ला प्रामाणिकपणे करणं हे रुग्णाचं तेवढंच महत्त्वाचं आद्य कर्तव्य असतं. अशा पद्धतीनं हे आयुर्वेद काम करतं. म्हणून घाबरून न जाता, गोंधळून न जाता, तुम्हाला वारंवार पडद्याला सूज येत असेल, रेटिनावर सूज येत असेल, किंवा व्हिजन कमी होत असेल, किंवा अचानक कमी जास्त स्वरूपाचं व्हिजन वाटत असेल, कधी जास्त कधी कमी, तर निश्चित आयुर्वेदाचा हा फर्स्ट पर्याय तुम्ही निवडा. आणि निराश नाही, तुम्ही हसत आयुर्वेदाच्या उपचारांना निश्चित आमच्या म्हणजे हॉस्पिटलमधून जाल. आणि हे आयुर्वेदाचं काम एवढं प्रामाणिक आणि प्रांजळ आहे. हे तात्पुरतं नाही आहे. प्रेक्षकांनो, उपचार हे फक्त कसे झाले, तात्पुरतं घ्यायचं आणि थांबवायचं, हे तात्पुरतं नाही आहे. हद्दपार परमनंट होणार आणि पुढे पण टिकणार. आणि टिकून काम जे होणार ते पुढे दृष्टीसुद्धा तशीच लांबपर्यंत आणि दूरदृष्टी असणं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. जुनाट मधुमेह आणि हृदयविकारांसाठी ही स्टेम सेल थेरपी जी आहे ही कशाप्रकारे प्रभावी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामुळे दृष्टी जाऊ नये, त्यामुळे काय काळजी घ्यायला हवी, काय सांगाल प्रेक्षकांना? निश्चितच. कसं आहे, आता हे जे आता तुम्ही बघत असाल, 30 ते 40 वर्षामध्ये शुगरचं वाढतं प्रमाण, हृदरोगाचं वाढतं प्रमाण, ब्रेन स्ट्रोकचं वाढतं प्रमाण, किडनी फेल्युअरचं वाढतं प्रमाण, ह्या सगळ्या गोष्टीचं कुठंतरी एक वेगळं निदान आहे. शुगरच्या गोळ्या खाऊन शुगर नॉर्मल राहत नाही, बीपीच्या गोळ्या खाऊन फक्त ते मेंटेन राहतं, हद्दपार होत नाही. म्हणजे कुठंतरी आपलं एक चुकत आहे मानवाचं किंवा प्राण्याचं. हे स्वतः आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहार पद्धती आहे. आहार पद्धती ही प्रकृतीनुसार असते. जर तुम्हाला उदाहरणार्थ कफच प्रकृती असेल आणि तुम्ही कफ वाढवणारे आंबट गोड पदार्थ खात असाल तर कफ वाढणार आहे. पित्त, जेव्हा तुम्हाला पित्ताची विकृती असतील, पालक, मेथी, शेपू, मसालेदार ह्या जर गोष्टी खात असाल तर निश्चित तुमचं पित्त पण विकृत होणार आहे. म्हणजे प्रकृतीनुसार आहार आणि प्रकृतीनुसार आजार ह्या 2 गोष्टी फार वेगळ्या आहेत. म्हणून ज्या रुग्णांना वर्षानुवर्ष गोळ्या खात आहेत आणि ज्यांना शुगर आहे त्यांना मधुमेह आहे, मधुमेह ज्यांना आहे त्यांना हृदरोग आहे, ह्या दोन्ही गोष्टी कॉम्बिनेशनमध्ये आहेत.
मग याच्यामध्ये शरीरामध्ये काय होतं, हळूहळू त्या गोळ्याचं जे सेवन केल्यामुळे अतिरिक्त लोड हा रक्तावर येतो. जसं रक्त हे दुधासारखं पातळ असतं, परंतु नंतर ते हळूहळू बासुंदीसारखं घट्ट होत जातं. मग जेव्हा रक्तप्रवाह हा रक्तातून वाहत असतो किंवा वाढत असतो किंवा तो पुढं ढकलत असतो, ऑक्सिडेटेड ब्लड धमन्यामधनं जात असतं, तर ते स्लो मोशनमध्ये जातं किंवा तिथं मग गाठी निर्माण व्हायला लागतात. अशा गंभीर स्वरूपाची जे रक्ताची जी पातळी खालवलेली असते विकृत दर्जाची, तेव्हा मग हृदरोग, ब्लॉकेजेस, ब्रेन स्ट्रोक किंवा किडनी फेल्युअर अशा समस्या निर्माण होतात. म्हणून आपल्याला हे रक्ताची क्वालिटी चांगल्या दर्जाची ठेवणं गरजेचे आहे. आणि वारंवार जे सगळ्यात जास्त ज्या गोळ्या खातो आहे आपण, BP, शुगर, कोलेस्ट्रॉल, ह्या कुठंतरी थांबवायला पाहिजे. त्याचं योग्य सोल्युशन शोधायला पाहिजे. ज्युव्हेनाइल डायबिटीज, लहान वयात डायबिटीज होणं हे प्रमाण लहान मुलांमध्ये खूप वाढलेलं आहे. तर याविषयी काय सांगाल? कसं आहे माहिती आहे का, आईवडिलांना मधुमेह, शुगर असेल तर निश्चित बाळांना होणारच आहे. कारण की बीजदोष आणि आता खाणंपिणं, लाईफस्टाईल हे खूप विचित्र झालेलं आहे. परंतु वाढणारी शुगर, कमी होणारी शुगर, याला फ्लक्च्युएशन म्हणतो. आणि या फ्लक्च्युएशनमध्ये हळूहळू त्या मुलाची व्हिजन ही कमी व्हायला लागतं. जेव्हा लहान मुलं हे कधी ऐकत नाहीत किंवा त्यांना सांगितलं त्यांना तेवढं समजत नाही, नको असलेल्या गोष्टी करतात आणि त्या कारणातनं शुगर ही कमी जास्त होते. आणि मोस्टली 250च्या वरी जर शुगर गेली ना, तर मोस्टली त्याचा इम्पॅक्ट हा पहिला डोळ्यावरच येतो, रेटिनावर येतो, ऑप्टिक नर्व्सवर येतं आणि कॉर्नियावर यायला लागतं. मग झपाट्याने अशी जर मुलं आहेत ते त्यांनी झपाट्याने त्याचा चष्म्याचा नंबर वाढतो. मायनस नंबर ऑलवेज डेंजरस असतं, मी हे नेहमीच सांगतो. मायनस नंबर जर सतत वाढत गेला मोस्टली 4-5च्या नंतर, तर त्याचा निश्चितच रेटिनावर परिणाम येतो आणि नंतर ब्लिडिंग होऊन कायमस्वरूपाचं अंधत्व हे येऊ शकतं. म्हणून ज्या मुलांना, ज्या मातापित्यांना मधुमेह आहे आणि ते ग्रस्त आहेत, वारंवार वर्षापासून ते गोळ्या खात आहेत, तर निश्चितच तुम्ही आयुर्वेदाला सोबत घेऊन चला, जेणेकरून पुढे आपल्या अपत्यालाही त्रास भोगायला नको आणि त्याचं आयुष्यसुद्धा आपल्याला दुरुस्त आणि तंदुरुस्त ठेवता येईल. त्याच्यासाठी गर्भसंस्कार आणि बीजसंस्कार ह्या 2 उपचार पद्धती आयुर्वेदामध्ये सांगून ठेवल्यात. त्याचा निश्चितच फायदा करून घ्यावा. आणि अवेअरनेस हे फक्त स्वतःवरनं किंवा कोणाच्या IQ किंवा कोणी सांगितल्यावरनं हा उपयोग नाही. स्वतःचं आत्मचिंतन स्वतःला करायला पाहिजेत. आणि जी पहिली आपली दिनचर्या, लाईफस्टाईल जी होती, जे पहिल्या लोकाची, जुन्या लोकाची, त्याच्यात नक्कीच सोन्यासारखे सगळे मोती लपलेले आहेत. ते नक्की तुम्ही शोधा आणि त्याचा आचरण करून पुढं आयुष्य निश्चित जगा. डॉक्टर परमात्मा आत्माराम ठाकरे यांचं विश्वमा आयुर्वेद चिकित्सालय आहे. इथे तुम्ही जाऊ शकता, डॉक्टरांना भेटू शकता आणि त्यांची ट्रीटमेंट करून घेऊ शकता. आणि त्यासाठी संपर्क क्रमांक जे दिलेले आहेत, डॉक्टरांची विविध सेंटर्स आहेत, विविध शाखा आहेत, त्यांचे नंबर्स आम्ही दिलेले आहेत. डॉक्टर कुठल्या वारी तिथे उपलब्ध असतात हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे याची नोंद करून घ्या आणि डॉक्टर परमात्मा आत्माराम ठाकरे यांना तुम्ही भेटा. डॉक्टर, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. नमस्कार. यानंतर साम संजीवनीमध्ये इथेच थांबतोय. नमस्कार.